जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 13वा दिवस. ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणेच समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक द्वितीय समास प्रथम यातील 38व्या ओळीपासून सुरुवात करणार आहोत, कारण मागच्या भागात आपण 1 ते 37 ओळी वाचल्या आहेत. तर आता त्याच्या पुढे आपण सुरुवात करूया. तर ह्या पृष्ठावरून अगदी शेवटून दुसऱ्या ओळीस तिसऱ्या ओळीत 38व्या ओळीची सुरुवात होत आहे. ती आता आपण वाचायला सुरुवात करू. जीवलगांस परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी. नीच जनास वंदी तो एक मूर्ख. आपणास राखे परोपरी शरणागतांस अव्हेरी. लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख. पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मानुनिया थारा. विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे. हे जयास नेनवे तो एक मूर्ख. पुरुषाचेनी अष्टगुणे स्त्रियांस ईश्वरी देणे. ऐशा केल्या बहुत जेने तो एक मूर्ख. दुर्जनाचेनी बोले मर्यादा सांडून चाले. दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख. देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख. परपीडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख. गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. आदरे विन बोलणे न पुसता साक्ष देणे. निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख. तुक तोडून बोले मार्ग सांडून चाले. कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. पथ्य राखो नेने पथ्य राखो नेने कदा. विनोद करी सर्वदा. हासता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख. होड घाली अवघड कांजेवी न करी बडबड. बोलोची नेने मुखजड तो एक मूर्ख. वस्त्र शास्त्र दोन्ही नसे उंच जाऊन बैसे. जो गोत्र जांस विश्वासे तो एक मूर्ख. तस्करासी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे. आपले अनहित करी रागे तो एक मूर्ख.
हीन जनासी बरोबरी बोल बोले सरोत्तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख समर्थासी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख सांडूनिया जगदिशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विन वेची वयसा तो एक मूर्ख संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उने तो एक मूर्ख अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख समर्थाचे मनीचा तुटे जयाचे नि सभा विटे क्षणभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आनिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख अनितीने द्रव्य जोडी धर्म नीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख घरी असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्याचे अभिलासी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख अतीताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोही खाजवी दोही हाते तो एक मूर्ख उदकामध्ये सांडी गुरळी पाहे पाय कांडोळी सेवा करी हीन कुळी तो एक मूर्ख स्त्री बाळकास लगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे मर्यादे विन पाळी सुने तो एक मूर्ख परस्त्रीसी कलह करी मुखी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख कलह पाहात उभा राहे तोडविना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख आपले काज होय तंवरी बहुसाळ नम्रता धरी पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख आपण वाचिना कधी कोणास वाचाया नेदी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख ऐसी ही मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा लक्षणे अपार असती परी काही एक यथामती त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढीलिये समासी आघवी निरोपिली इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास प्रथम जय जय रघुवीर समर्थ आता आपण या समासातील 38व्या ओळीपासून पुढील अर्थ पाहूया आपल्या समोर जे पृष्ठ आहे त्यातील शेवटून 4थ्या ओळीपासून याचा अर्थ सुरू होतो आहे क्रोधाने अपमान झाला असे वाटून अथवा दुर्बुद्धीने आत्महत्या करतो ज्याला स्थिर बुद्धी नाही तो मूर्ख होय मायेच्या माणसांना सुखाचा शब्दही न देता छळणारा व नीच लोकांशी नमून असणारा तो मूर्ख
हर प्रकारे अनेक प्रकारांनी आपल्या देहास जपणारा, शरणागतांस झिडकारणारा, संपत्ती सर्व काळ टिकेल असे मानणारा मूर्ख होय. स्त्री, पुत्र व कुटुंब एवढाच आश्रय मानून परमेश्वराला विसरणारा तो मूर्ख. जसे जसे पाप अगर पुण्य कर्म करावे, तसे त्याचे फळ दुःख अगर सुख भोगावे लागते. करावे तसे भरावे हे ज्यास कळत नाही, तो एक मूर्ख होय. स्त्रीणाम स्त्रीणामष्टगुणः कामः या न्यायाने ज्यास ईश्वरी स्वाभाविक ह्या न्यायाने ज्यास स्वाभाविक काम अधिक असतो, अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो मूर्ख. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आठपट कामवासना असते, हा ईश्वरी नियम असता पुष्कळ स्त्रियांशी विवाह करतो तो मूर्ख. पुरुषांचे आठपट स्त्रियांस ऐश्वर्य असून त्यांचा बडेजाव वाढविणारा तो मूर्ख. स्त्रिया पुरुषांपेक्षा स्वाभाविक मोहक किंवा लाघवी असतात, अशा अनेक स्त्रियांशी विवाह करणारा मूर्ख होय. दुर्जनाच्या बोलण्याप्रमाणे वागून अमर्यादपणा करणारा, विचार न करता वाटेल ती पापकर्मे दिवसा ढवळ्या करणारा मूर्ख होय. देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण व स्वामी यांच्याशी द्वेषाचरण, कपटाचरण, द्रोह करणारा मूर्ख. दुसऱ्यांस पीडा झाली की सुख मानणारा व दुसऱ्यांस सुख झाले की दुःख मानणारा व हरविलेल्या म्हणजे गेलेल्या वस्तूचा शोक करणारा तो मूर्ख होय. ऐकणाऱ्याचा आदर नसला तरी बोलणारा, न विचारता साक्ष देणारा, निंद्य वस्तूंचा उदाहरणार्थ मद्य, परस्त्री इत्यादीचा स्वीकार करणारा तो मूर्ख. आपले किंवा दुसऱ्याचे महत्व कमी होईल असे तोडून बोलणारा, सन्मार्ग टाकून आडमार्गाने जाणारा, वाईट कामे करणाऱ्यांशी मैत्री करणारा मूर्ख होय. ज्याला आपली पद सांभाळता येत नाही, नेहमी जो थट्टा मस्करी करतो व ती करताना दुसऱ्यांनी थट्टा केली तर चिडतो व वर्दळीस येतो तो मूर्ख होय. अवघड न झेपण्यासारखी पैज होड मारतो, कामा वाचून कारण नसता बडबडतो व जरूर तेथे मूर्ख दुर्बळता धरतो तो मूर्ख होय. अंगावर उंची वस्त्र किंवा मुखात शास्त्र म्हणजे ज्ञान अगर हातात शस्त्रही नसताना सभेत श्रेष्ठ स्थानी पहिल्या रांगेत जाऊन बसतो व भाऊबंधांवर विश्वास ठेवतो तो मूर्ख. तस्करास ओळखी सांगे, चोरास ओळखिले तरी ओळखिले असे दाखवू नये. ओळखीचा चोर जीवानिशी मारी अशी म्हण आहे. पण जो चोरास ओळख सांगतो, चोराला आपली अथवा दुसऱ्याची ओळख माहिती सांगतो, दृष्टीस पडलेली वस्तू मागतो व रागाच्या भरात आपले नुकसान करून घेतो तो मूर्ख. हलक्या लोकांशी बरोबरी करणारा, चढेलपणाने किंवा बरोबरीने बोलणारा, डाव्या हाताने पाणी, दूध इत्यादी पिणारा मूर्ख होय. डाव्या हाताने पाणी प्यायलास पांथरी होते असे काही वैद्यांचे म्हणणे आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ मनुष्याचा मत्सर करतो, आपल्या योग्यतेस न झेपणाऱ्या अगर दुष्प्राप्य वस्तूचा हेवा करतो, घरच्या घरीच चोरी करतो तो मूर्ख होय. परमेश्वर सर्व सत्ताधारी असता त्यास सोडून म्हणजे त्यास विसरून मनुष्याचा भरवसा धरणारा, नरजन्माचे म्हणजे आयुष्याचे वयसावय सार्थक न करता ते फुकट दवडणारा तो मूर्ख होय. संसारात दुःखे आली असता देवास शिव्या देतो व मित्रांचे उणे पुरे झाकावयाचे सोडून गुह्यती गुणान प्रगती करोती म्हणजे उणेपणा काढतो तो मूर्ख होय. ही ओळ मी पुन्हा एकदा वाचतो. संसारात दुःखे आली असता देवास शिव्या देतो व मित्रांचे उणे पुरे झाकावयाचे सोडून उणेपणा काढतो तो मूर्ख. लहानशा अपराधाचीही क्षमा करीत नाही, सर्व काळ तलवारीच्या धारेवर धरल्याप्रमाणे दुसऱ्यास छळतो,
विश्वासघात करतो तो मूर्ख होय. थोरांच्या मर्जीतून उतरलेला, ज्याच्यामुळे सभेचा रंगभंग होतो, क्षणात उलट वागणारा असा क्षणिक वृत्तीचा तो मूर्ख. पुष्कळ दिवसांचे जुने नोकर काढून नवे ठेवतो, ज्याच्या सभेला अध्यक्ष नाही तो मूर्ख होय. पाप मार्गाने द्रव्य मिळविणारा, धर्म, न्याय, नीती सोडून वागणारा व संगतीचे मनुष्य तोडणारा तो मूर्ख. घरी सुंदर स्त्री म्हणजे बायको असून जो नित्य परद्वार, परस्त्री गमन, वेश्याव्यवहार करतो तो मूर्ख. आपली वस्तू, आपले धन दुसऱ्याकडे ठेवून तिसऱ्याच्या वस्तूचा, धनाचा अभिलाष करणारा, हलकटाबरोबर, हलक्या लोकांबरोबर व्यवहार, पर्वत, देवघेव करणारा, हलकटास थोरपणा देणारा तो एक मूर्ख होय. अतिथीस छळणारा, कुग्रामात वस्ती करणारा, नित्य चिंतातूर असणारा तो मूर्ख. एक रात्र राहणारा, अतिथिः न विद्यते तिथिर्यस्य सः, न विद्यते द्वितीया तिथिर्यस्य सः. एक रात्र राहणारा, कुग्राम धनिकः, श्रोत्रियो राजा, नदी वैद्यस्तु पंचमः. ऐते यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. चिंता चिता चिंता समा ख्याता बिंदुमात्र विशेषतः. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. दोघे बोलत असता आपण तिथे तिसरा जाऊन बसणारा, दोहो हातांनी दुसऱ्यांसमोर डोके खाजविणारा तो मूर्ख. पाण्यात चूळ टाकणारा, पायाने पाय खाजविणारा, हीन कुलात सेवा करणारा, कुलीन नव्हे अशाची नोकरी करणारा तो मूर्ख. स्त्री व मुले यांना डोकीवर चढविणे, पिशाच्य सन्निध पिशाच्या बसणारा, कुत्र्याला अमर्यादपणे पाळणारा तो मूर्ख. परस्त्रीशी भाषणही करावयाचे नसताना जो भांडण करण्यास तयार होतो, जनावरास, मुख्या प्राण्यास क्रूरपणाने अथवा शस्त्राने मारणारा, मूर्खाची संगती करणारा तो मूर्ख. भांडण तंटा पाहत उभा राहतो, तो सोडवीत नाही व मजा पाहतो. खरे माहीत असता खोटे सहन करतो तो मूर्ख होय. संपत्ती प्राप्त झाली असता मागील ओळख विसरतो, देवान ब्राह्मणांवर सत्ता गाजवितो तो मूर्ख होय. आपले कार्य होईपर्यंत मात्र नम्रतेने वागणारा, पण दुसऱ्यांचे कार्य न करणारा, प्रत्युपकाराची वेळ चुकविणारा तो मूर्ख होय. अक्षरे गाळून अगर पदरची घालून वाचणारा, पुस्तके काळजीने न जपणारा, तैलात रक्षेत जलात तो मूर्ख होय. आपण स्वतः पुस्तक वाचित नाही, दुसऱ्यास वाचावयास ते देत नाही, बांधून ठेवतो तो मूर्ख होय. अशी ही मूर्ख लक्षणे जो ऐकेल त्यास ती टाकायची बुद्धी होऊन चातुर्य बाणेल. म्हणून शहाणे पुरुष ती लक्षपूर्वक ऐकतात. मूर्ख लक्षणे पुष्कळ आहेत, त्यांतील थोडी टाकण्यासाठी यथामती सांगितली, त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. उत्तम लक्षणे घेऊन ही वर्णिलेली मूर्ख लक्षणे टाकावी. सर्व उत्तम लक्षणे पुढील समासात सांगितली आहे. जीवाने मूर्ख लक्षणांचा त्याग करावा म्हणून हा समास सांगितला. इति श्री दशक 2 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. आता समर्थ श्री स्वामींनी दशक प्रथम, समास प्रथम यामध्ये श्री दासबोध ग्रंथाच्या श्रवणाची जी फलश्रुती सांगितलेली आहे ती आता आपण वाचूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती आपल्याला संत श्री रामदास स्वामी सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते.
जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्तिमार्गाचे निंदक असतील तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्तिमार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामींना वंदन करून आजच्या या वाचनाचा समारोप करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांनी पुरेसा संयम ठेवून आजचे हे वाचन श्रवण केल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. वाचताना काही थोड्याफार चुका झाल्या त्याबद्दल क्षमस्व. भेटू पुढच्या भागात.